नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. भल्या पहाटे सगळं गाव अजून झोपेत होतं आणि तेव्हाच ती आली. तुम्ही कधी पहाटे कोणाची वाट पाहिली आहे का? कारण आज ती आली भल्या पहाटे. आज आपण अतिशय सुंदर असलेली कोमल भावस्पर्श कविता समजून घेणार आहोत. दवात आलीस भल्या पहाटे. या कवितेचे कवी बासी मर्डेकर आहे. ही कविता आपल्याला काय शिकवते, तर ही कविता आपल्याला प्रेम शिकवते आणि त्या ठिकाणी आपण पहाटेच्या शांत वातावरणात भावना किती सुंदरपणे या ठिकाणी काय करतो, सुंदरपणे फुलून दाखवण्याचं काम करतो. मग आता मात्र आपल्याला ज्यावेळेस ह्या कवितेवरती प्रश्न विचारला जाईल, या कवितेवरचा प्रश्न विचारला गेल्यानंतर आपल्याला मात्र या ठिकाणी कोणताही या ठिकाणी प्रश्न विचारला तर प्रथम आपल्याला प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. मग कवितेची प्रस्तावना काय आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि कवितेच्या प्रस्तावनेमध्ये ही कविता आधुनिक मराठी साहित्यातील महत्वाची कविता आहे. बासी मर्डेकर यांनी ही कविता लिहिलेली आहे आणि त्यांच्या कवितेत प्रेम भावना या महत्वाच्या आहे ते अतिशय सूक्ष्मपणे बासी मर्डेकर या कवींनी दाखवलेले आहे. अंतर्मुख आणि प्रतिकात्मक पद्धतीने ती काय केलेली आहे, प्रेम भावना व्यक्त केलेली आहे. या कवितेत कवीने पहाटेचं शांतमय वातावरण आहे, या वातावरणामध्ये प्रिय व्यक्तीचे आगमन दाखवलेले आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटले, पहाटे तुम्ही कोणाची वाट पाहिली आहे का? आणि आज ती भल्या पहाटे आलेली आहे, तेच यामध्ये सांगितलेलं आहे. आता कवितेचे वर्णन या ठिकाणी जे काही प्रेमाचं वर्णन केलेलं आहे ते कशा स्वरूपाचं केलेलं आहे. मग कवी या ठिकाणी प्रेमाचं वर्णन कशा स्वरूपाचं करतो, कशा स्वरूपाचं आहे, कवी प्रेम व्यक्त कसं करत आहे. दवात आलीस, दव म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे, दव कशा स्वरूपाचं आहे. या ठिकाणी दव आपल्याला म्हणजे दव पहाटे गवतावर चमकणारे लहान पारदर्शक थेंब होय. पहाटे हे पारदर्शक थेंब कशा स्वरूपाचे असतात त्यामध्ये आपल्याला ते बघायचं आहे आणि हे पहाटेचे पारदर्शक थेंब यामध्ये बघणार आहोत. कवी प्रिय व्यक्तीच्या आगमनाची तुलना दवबिंदूशी करतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहाटेवरती चमकणारे छोटे छोटे पाण्याचे थेंब म्हणजे पारदर्शक थेंब सांगितलेले आहे आणि यावरून मात्र आगमनाची तुलना दव आणि बिंदूशी केलेली आहे. दव हा पाण्याचा पारदर्शक असणारा, गवतावर चमकणारा हा बिंदू या ठिकाणी सांगितलेला आहे. यावरून तो दव बिंदू किती पारदर्शक आहे, किती शुद्धता आहे, तसंच कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रेमाची शुद्धता आणि कोमलता, निरागसपणा हा या कवितेमधून आपल्याला काय केलेला आहे, प्रेमामध्ये व्यक्त केलेला आहे. म्हणजे प्रथम आपल्याला कोणतीही कविता दिली तर त्या कवितेचा अर्थ समजला गेला पाहिजे. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, कविता काय सांगितलेली आहे, दवात आलीस या ठिकाणी सांगितलेले आहे. दवात आलीस म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, या ठिकाणी दवात आलीस या शब्दाचा अर्थ या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि अर्थ व्यक्त करत असताना दव या शब्दाचा आपण अर्थ समजून घेतलेला आहे. पुढे सांगितलेले आहे की या ठिकाणी आपल्याला कवितेमध्ये सांगितलं गेलेलं आहे भल्या पहाटी. मग या ठिकाणी आपण तेही यामध्ये घेतलेलं आहे की भल्या पहाटी कशाचं वर्णन केलेलं आहे, भल्या पहाटी. पहाट म्हणजे दिवसाची सुरुवात, दिवस सूर्योदय होण्याची वेळ, या ठिकाणी दिवसाची सुरुवात. आणि प्रिय व्यक्ती पहाटे येते म्हणजे काय होतं, कवीच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तिच्यामुळेच उजळतो. म्हणजे कवीने त्या पहाटेला प्रियसी म्हटलेलं आहे. म्हणजे कवी पहाटेच्या प्रिय वातावरणामध्ये पहाटेच्या सुरुवातीला भल्या पहाटेच्या व्यक्तीमध्ये म्हणजे प्रिय व्यक्ती पहाटे येते असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. हे अतिशय शांत आणि संयमी आणि अंतर्मुख या ठिकाणी यामध्ये व्यक्त करायचं आहे असं कवीने यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. मग आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, दवात आलीस या शब्दाचा अर्थ बघितलेला आहे. त्यानंतर भल्या पहाटे आले याचाही अर्थ आपण समजून घेतलेला आहे. आणि त्यानंतर कोमल भावना, कोमल भावना कशा स्वरूपाची सांगितलेली आहे. मी ही कोमल भावना आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर कोमल भावनामध्ये
प्रेमाचा गाजावाजा नाही. एखादी व्यक्ती अशी करते, थोडं काम करते पण सगळीकडे आरडाओरडा करण्याचं काम करते, तसं कवीने अजिबात काही केलेलं नाही. कवीने अतिशय गाजावाजा न करता अतिशय शांतपणे या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे. प्रेम अतिशय शांत, संयमी, अंतर्मुख कवीने या ठिकाणी व्यक्त केलेले, म्हणून प्रेमाचा गाजावाजा केलेला नाही. पुढे सांगितलेले आहे, मोठमोठे शब्द यामध्ये घातलेले नाही, अतिशय अवजड शब्द यामध्ये कवीने या कवितेमध्ये घातले नाही. कवी सांगतात की प्रेम आहे म्हणजे, पण ते कसं आहे, शांत आहे. दुसरं सांगितलेले गंभीर आहे पण सौम्य स्वरूपाचं आहे. हेच कवितेचे सौंदर्य सांगितलेले आहे. मग आता आपल्याला परीक्षेच्या प्रश्नामध्ये काव्य सौंदर्यामध्ये कोणतं सौंदर्य सांगितलेलं आहे? कोमल भावना सांगितलेल्या आहे. त्यामध्ये प्रेम सांगितलं पण ते कशा स्वरूपाचं सांगितलं? शांतपणे सांगितलं. गंभीर आहे पण सौम्य स्वरूपाचं आहे. हे कवितेचं सौंदर्य कवीने या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. कवी पुढे काय सांगतात ते, पहाटेचे वर्णन कशा प्रकारचं केलेलं आहे. आता आपल्याला भाग 1, 2, 3, भाग 1 मध्ये आपण काय बघितलं का, भाग 1 मध्ये आपण बघितलेलं होतं का दवात आलीस, हा भाग 1 झाला. दुसरं सांगितलं भल्या पहाटे, हा 2 झाला. आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी 3 कोमल, आणि त्याच्यामधला आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे पहाटेचे वर्णन. मग या ठिकाणी पहाटेचे वर्णन कशा स्वरूपाचे आहे? कवीने पहाटेचे वर्णन कशा स्वरूपाचं केलेलं आहे? पहाटेचं वर्णन करत असताना कवींना काय वाटतं या ठिकाणी, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि कवींनी सांगितलं की पहाटेचं वर्णन केलं की पहाटेच्या वर्णनामध्ये आम्हाला या ठिकाणी यामधून आपण पहाटेच्या वर्णामध्ये चित्रण बघितलेले, दवबिंदू म्हणजे पहाटे दवबिंदू चमकतात कशावरती? या ठिकाणी गवताच्या पात्यावरती. जर आपल्याला एखादा पाण्याचा थेंब पडला तो पारदर्शक असतो आणि तो चमकतो, याचं वर्णन केलेलं आहे. ते वातावरण अतिशय काय सांगितलेलं आहे, ताजेपणा वातावरणामध्ये सांगितलेलं आहे. कवीला प्रसन्नता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. दुसरं कवळं ऊन कशा स्वरूपाचं आहे? कवी सांगतात की यामध्ये कवळं ऊन आहे पण सकाळचं ऊन आहे, कवळं आहे पण ते कसं आहे, सौम्य आहे. आता उन्हाळा लागलेला आहे, तुम्ही बाहेर जा बरं, आताला असं रखरखीत कडक ऊन आपल्याला लागतंय, चटके बसतात, पण सकाळचं ऊन मात्र तसं अजिबात नसतं. त्यामध्ये ते कवळं आहे पण ते कशा स्वरूपाचं आहे, सौम्य स्वरूपाचं आहे. मग ते जाळत नाही, त्रास देत नाही, ते ऊन त्याच्यापासून आपल्याला चटके बसत नाही किंवा त्याचा कोणताच त्रास आपल्याला होत नाही असं सांगितलेलं आहे. हेच आशयाचे आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक सांगितलेले आहे. आशयाची सुरुवात ही सकाळपासून झालेली आहे, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता पुढचं काय सांगितलेलं आहे, शांत वातावरण सकाळच्या वेळेस असतं, ते कशा स्वरूपाचं असतं, शांत स्वरूपाचं असतं. आणि शांत स्वरूपाच्या वातावरणामध्ये ही शांतता कवीच्या मनाला आनंददायी वाटते. आनंदाशी जुळून घेणारी ही शांतता कवीला आवडलेली आहे. म्हणून कवी म्हणतात प्रेम आणि पहाट यांचा सुंदर संगम या कवितेत दिसतो. काय महत्वाचा भाग सांगितलेला आहे या ठिकाणी, प्रेम आणि पहाट या दोघांचा संगम एकत्र सांगितला गेलेला आहे. आणि आता मात्र तुम्हाला परीक्षेमध्ये आपल्याला महत्वाचे मुद्दे 8 मार्कासाठी लिहायचे असेल तर कशा प्रकारे, तर प्रश्न आली तर असे कसे लिहायचे आहे? कवितेमध्ये प्रेम भावना व्यक्त केलेल्या आहे, कवितेमधून प्रेम भावना आणि पहाटेचे निसर्ग चित्रण यांचं वर्णन केलेलं आहे. प्रतिमेद्वारे आपल्याला प्रेमाची शुद्धता व्यक्त करून दाखवलेली आहे. भल्या पाटी या शब्दामध्ये नव चैतन्य आणि आनंद व्यक्त केलेला आहे कवीने. म्हणून शांत प्रतिकात्मकता भाषेमुळे कवितेचं काव्य सौंदर्य हे अधिक खुलून दिसलेलं आहे. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला दिलेल्या कवितेमध्ये दवात आलीस भल्या पहाटे या कवितेचे काव्य सौंदर्य स्पष्ट करा. जर असं सांगितलं तर आपल्याला ह्या सर्व मुद्द्यांचा काय करायचं आहे, या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. मग आता अशाच प्रकारच्या या ठिकाणी परीक्षेसाठी आपल्याला 2-4 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो आणि प्रश्न विचारला गेल्यानंतर त्या ठिकाणी मात्र
आपल्याला 8 गुणांसाठी प्रश्न आहे आणि 8 गुणांसाठी प्रश्न विचारला की कवितेचं रसग्रहण कसं करायचं आहे किंवा उत्तर 2 प्रकारच्या याच्यामधून कसं प्रकार लिहायचं आहे. मग या प्रस्तावनेमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे तर प्रस्तावनेमध्ये ज्यावेळेस बासी मर्ढेकरांची कविता आहे ही मराठी साहित्याची आधुनिक काव्य प्रभावी असलेली सुरुवात करणारी ही कविता यामध्ये सांगितली गेलेली आहे. कवी म्हणजे बासी मर्ढेकर आणि त्यांच्यामधून प्रेम, विवाह किंवा विरह, जीवनातील सूक्ष्म भावना, प्रतिकात्मकता यांचा जो काही सुंदर संगम आहे तो सुंदर संगम या कवितेमध्ये घातलेला आहे. म्हणून कवी म्हणतात दवात आलीच भल्या पहाटी ही कविता केवळ कोमल, निर्मळ प्रेम भावनेशी अभिव्यक्ती करणारी आहे. पहाटेचं शांत प्रसन्न वातावरणामध्ये प्रिय व्यक्तीने आगमन केलेलं आहे आणि त्याचंच वर्णन, अत्यंत भावपूर्ण वर्णन कवितेने या कवितेमध्ये शब्दरूपाने मांडलेलं आहे. आता आपल्याला कवितेची मध्यवर्ती कल्पना बघायची आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे काय? कवितेचे मध्ये कवीने ही कविता कशावर लिहिलेली आहे ती म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना. ही मध्यवर्ती कल्पना आहे ती 2 मार्कांसाठी परीक्षेला विचारली जाते. त्यावेळेस मात्र या ठिकाणी मध्यवर्ती कल्पना कृती क्रमांक 2 आणि 2 मधील आकडा आ दिलेल्या काव्यपंक्तीची मध्यवर्ती कविता काय करायची आहे मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करायची आहे. गुण 2. मग ही मध्यवर्ती कल्पना आपल्याला जर ह्या कवितेवरती आली तर या ठिकाणी आपल्याला पहाटेचं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी त्याचं वर्णन करायचं आहे. निसर्ग वातावरणामध्ये आपल्याला प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे निर्माण झालेले जे काही आनंदाचे ज्या लहरी आहे ह्या आनंदाच्या लहरी, कोमल भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे. आणि त्याचबरोबर कवी म्हणतो की या ठिकाणी पहाटे दवबिंदू सांगितलेले आहे, कवळं ऊन सांगितलेलं आहे. ही प्रतीके वापरून कवीने प्रेमाची शुद्धता आणि ताजेपणा दाखवला गेलेला आहे. ही कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या का कवितेमध्ये कवीला कोणकोणत्या शब्दाद्वारे काय व्यक्त केलेलं आहे तर ती म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. ह्या कवितेमध्ये आम्हाला काय जाणवलेलं आहे की या ठिकाणी आम्हाला दवबिंदू जाणवलेले आहे, त्या ठिकाणी पहाड जाणवलेली आहे, कवळं ऊन जाणवलेलं आहे आणि हे सर्वांची पहाटेची काय झालेली आहे आगमनाची चाहूल लागलेली आहे. आणि आगमनाच्या चाहूलमध्ये अतिशय शांत प्रसन्न ताजेपणाचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. यालाच कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणतात. गुण 2 साठी हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पुढचं सांगितलेलं आहे विचार सौंदर्य. विचार सौंदर्य म्हणजे काय? या ठिकाणी विचार प्रेम हे निसर्गासारखे शुद्ध आणि निरागस असायला पाहिजे. निसर्ग हा मानवाला भरभरून देत असतो तसं मानवाने निसर्गावरती प्रेम सुद्धा अशाच प्रकारे भरभरून करायचं पण शुद्ध आणि निरागस वृत्तीने करायचं असं कवीने या ठिकाणी सांगितलंय. प्रिय व्यक्तीचे आगमन जीवनात नवचैतन्य निर्माण करते. बघा प्रिय व्यक्ती आहे, एखादी व्यक्ती खूप आवडते, तिच्याबद्दल आपल्याला जे प्रेम आहे जीवनातील नवचैतन्यासाठी आपण जीवन काय करत असतो अर्पण करतो. तशा प्रकारे प्रिय व्यक्तीचे आगमन म्हणजे जीवनातील नवचैतन्य वातावरण निर्माण केलेलं आहे. पहाटेप्रमाणे प्रेम ही आशावादी आहे. आशा आहे, मानव हा आशावादी आहे म्हणून पहाटेप्रमाणे प्रेम सुद्धा काय आहे आशावादी आहे, नवसृजन करणारी आहे, नवनिर्मिती करणारी आहे असे यामध्ये सांगितलेले. म्हणून कवितेमध्ये कवीने विचार हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने आणि आधुनिक जाणीवांचा विचार करून आपल्याला प्रेम हे भडक निर्माण करणारं चित्रण या ठिकाणी काय केलेलं आहे व्यक्त केलेलं आहे. याची प्रतिकात्मकता या ठिकाणी कवीने कवितेमधून व्यक्त केलेली आहे. हे विचार कवीने या ठिकाणी मांडलेले आहे. जर आपण ती कविता मन लावून वाचली शब्दांमध्ये काय अर्थ दडलेला आहे तो आपल्याला ती कविता वाचल्यानंतर कवीने काय सांगायचे आपल्याला ते आपल्याला त्याच्यामध्ये समजतं. म्हणजे कवीचे विचार आपल्याला कवितेच्या शब्दाद्वारे आपल्यापर्यंत जाऊन पोहोचतात, आपल्या मनाला पर्यंत भावना पोहोचतात आणि असेच कवीचे विचार म्हणजेच कवितेमध्ये असलेले विचार सौंदर्य हो. पुढचं सांगितलेलं आहे भाव सौंदर्य. भाव सौंदर्यामध्ये काय सांगितलेले आहे? भाव सौंदर्यामध्ये कवितेमध्ये भावना व्यक्त केलेल्या आहे.
कवीने कोणत्या भावना व्यक्त केलेल्या आहे, विचाराद्वारे भावना व्यक्त करायच्या आहे. मग या ठिकाणी कोमल प्रेम सांगितलेले, दुसरं सांगितलेले आनंद, तिसरं सांगितलेले हुरहुर, चौथं सांगितलेले उत्सुकता. प्रिय व्यक्तीच्या आगमनाने कवितेमध्ये कवीने मन हे आनंदाने भरून गेलेलं आहे आणि आनंदाने भरून गेल्यानंतर पहाटेची शांतता वातावरणामध्ये कवी आपल्या भावना काय करत असतात, व्यक्त करत असतात. म्हणून कवितेमध्ये या भावना व्यक्त केलेल्या आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी कृती क्रमांक 2 आणि त्यामधील आकडा आ गुण 2 यासाठी दिलेल्या कवितेच्या काव्यपंक्तीमधून कवितेच्या भाव सौंदर्य स्पष्ट करा सांगितलं जाईल, किंवा या ठिकाणी तुम्हाला विचार सौंदर्य स्पष्ट करा असं सांगितलं जाईल. नाही तर तुम्हाला कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा असं हे 2-2 मार्कांसाठी परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. नाही तर दिलेल्या कवितेच्या काव्यपंक्तीवरून कवितेचं पूर्णपणे रसग्रहण करा. रसग्रहण करायचं असेल तर हे सर्व मुद्दे दिलेले आहे मी या ठिकाणी. प्रस्तावनेपासून ही प्रस्तावना आहे, मध्यवर्ती कल्पना आहे, त्याचबरोबर आपल्याला काय सांगितलेलं आहे, विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य हे कवितेमध्ये रसग्रहणामध्ये काय करायचे आहे, नमूद करायचे आहे. हे मुद्दे अतिशय महत्वाचे सांगितलेले आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, कवितेमध्ये कशा स्वरूपाच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचे भावार्थ आणि विश्लेषण, म्हणजे कवितेमध्ये असलेली जी काही कवीची जी काही महत्वाची गोष्ट यामध्ये सांगितलेली आहे की बासे मर्ढेकरांनी दवात आलीस भल्या पहाटे कवितेमध्ये एक साहित्याची लौकिकता या ठिकाणी व्यक्त केलेली. कवितेमध्ये गूढ, तरळ आणि भावपूर्ण असे कवितेमध्ये असलेले सविस्तर वर्णन या स्क्रिप्टमध्ये मी तुम्हाला लिहून दिलेले आहे आणि त्याच्यामधून कवितेचे स्पष्टीकरण, भावार्थ आणि विश्लेषण याची पार्श्वभूमी बघायची आहे. म्हणजेच मर्ढेकरांची कविता ही पारंपरिक पद्धतीने मनाला छेदणारी आहे असे यामध्ये स्पष्ट केलेले आहे. कवितेमध्ये निसर्ग आहे, कवितेमध्ये मानवी भावना त्या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहे. एक अनाकलीन पद्धतीने त्याची गुंफण केलेली आहे. जशा प्रकारे आपण एका टोपलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेतो आणि फुलं घेतल्यानंतर एक सुई दोरा घेऊन त्या सुई दोऱ्यामध्ये आपण ते फुलं ओवतो आणि एक सुंदर असा छान हार तयार करतो, तशा स्वरूपाच्या माध्यमातून कवीने या ठिकाणी पहाटेच्या वेळेस मात्र अशाच प्रकारची ही शुद्धता, हे वर्णन अनाकालीन पद्धतीने काय केलेलं आहे, एका सुंदर हारासारखं गुंफलेलं आहे. मग आता मात्र प्रियसी किंवा एखादी अदृश्य व्यक्ती कशा स्वरूपाची आहे, ती म्हणजे कोण आहे, ती पहाटेच्या वेळेस कशा स्वरूपाची आलेली आहे आणि याची जाणीव कवीने आपल्या मनामध्ये विलक्षण पद्धतीने काय केलेली आहे, टाकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कवितेमध्ये असलेले महत्वाचे मुद्दे कोणते आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. कवितेमधले महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला गुढता म्हणजे काय, ती नेमकी कोण आहे, आली भल्या पहाटे ती कोण आहे नेमकी, त्याचा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. ती खरोखरच आली होती का, असा हे प्रश्न या ठिकाणी गुढ या ठिकाणी सांगितलेला आहे. ती केवळ एक भास होता असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे आणि म्हणून ही गूढ आहे ते शेवटपर्यंत कवीने कवितेमध्ये काय केलेलं आहे, जपून ठेवलेलं आहे. हे महत्वाचं आहे. पुढे सांगितलेले निसर्ग प्रतिमा. निसर्ग प्रतिमा म्हणजे काय, महत्वाचा दुसरा मुद्दा सांगितलेला आहे. दव, पहाट, भिजलेली फुले ही प्रतिमांमधून भेटीचा ओलावा या ठिकाणी, कोमलता या ठिकाणी काय केलेली जाणवलेली आहे. म्हणून ही प्रतिमा सांगितलेली आहे, हे चित्र या ठिकाणी उभं केलेलं आहे. पुढे सांगितले विस्मृती आणि अस्तित्व. अस्तित्व कशा स्वरूपाचं आहे, ती आली तेव्हा कवीने तिला ओळखलंच नाही. एखादी व्यक्ती आपल्याला भेटते आणि त्यावेळेस आपण त्याच्याकडे नजर पाहिलं आणि दुसरीकडे नजर फिरवली, आपण तिला ओळखत नाही. तशाच प्रकारे कवीने सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे, तर ती आली पण तिला ओळखलंच नाही आणि किंवा तिने स्वतःची ओळख दिली सुद्धा नाही. ती सांगितलं नाही मी येते, असं आहे तसं आहे, असं कोणत्याच प्रकारचं काही सांगितलेलं नाही. म्हणून फक्त तिचा स्पर्श आणि अस्तित्वाची सुगंध तिने मागे ठेवलेला आहे. बघा, आपल्याला एखादी झळक दिसते, आपल्याला जाताना एखादा स्पर्श त्या ठिकाणी जाणवतो. मग कवीला कशा स्वरूपाची ती पहाटेच्या वेळेस आलेली होती, काय कोणत्या प्रकारची तिची विस्मृती किंवा अस्तित्व आहे,
तिचा स्पर्श असलेला कोमल स्पर्श सांगितलेला आहे, तिचं अस्तित्व आहे, सुगंधीपणा त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. हे त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तिने अस्तित्व मागे ठेवलेले विस्मृती या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणून आई दैवत त्यामध्ये कशा स्वरूपाचं आहे, हे सर्व खरंच आहे का, असा कवीला प्रश्न या ठिकाणी पडतो. म्हणून कवीने शेवटी सांगतो, हे काहीच वेगळं नसून या ठिकाणी एकाच भाव विश्वामधला एक भाग आहे, असं कवीने या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. म्हणून कवी या ठिकाणी सांगतात की दवात आलीस भल्या पहाटे, यामध्ये ह्या कवितेमध्ये आपल्याला ज्या ज्या प्रांतामध्ये नवतेचे वारे आहे आणि ते आणताना बासी मर्ढेकरांनी एक अजर अमर असा कलाकृतीचा शृंगार या ठिकाणी काय केलेला आपल्यासमोर उभा केलेला आहे. मग त्या ठिकाणी तो शृंगार उभा केला म्हणजे दवात आलीस भल्या पहाटे या कवितेमध्ये असलेले केवळ शब्द असलेला त्यातून मिळणारा एक अनुभव आणि तोच उलगडता त्याच्यामधलं असलेलं गूढ सत्य काय आहे ते आपल्या समोर कवितेच्या शब्दांद्वारे मांडलेलं आहे. मग आता या ठिकाणी दवात आलीच भल्या पहाटे, ती आली, ती केवळ कोण होती, दव कसं होतं, पहाटेच्या वेळेस कशा प्रकारचं होतं, आकाशाच्या माहेरातून खाली उतरायचं आहे. ज्यावेळेस मात्र हे सर्व आहे या ठिकाणी आकाशातून हे जसा सूर्य वरती यायला लागतो त्यावेळेस सकाळचा त्याची कोमल जी काही किरणे आहे ती कोमल किरणे अतिशय रेशीम किती मऊ असतं असे सुंदर कोवळे किरण ऊन हे मात्र पडत असतं. आणि येथे कवितेमध्ये कवीने आगमाची चाहूल आगमन झालेले आहे आणि त्याची चाहूल लागलेली आहे. चाहूल लागली म्हणजे या ठिकाणी झाडावरचे असलेले पक्षी हे काय करतात, किलबिट करायला सुरुवात करतात, कलकल करायला सुरुवात करतात. पहाटेची सुरुवात, फुलं उमलायला सुरुवात होते, सुगंध बाहेर यायला सुरुवात होतो, सगळीकडे सुगंध दरवळायचा त्या ठिकाणी पसऱ्याचा दरवळ, सगळा सुगंधाचा दरवळ मात्र काय होतो, अवतीभोवती त्याचा सुगंधाचा जो काही सुगंध आहे त्याचा वास यायला सुरुवात होती. ही आगमनाची चाहूल आहे असं कवीने या ठिकाणी सांगितलेले आहे. अतिशय सुकुमार स्वरूपामध्ये याचं वर्णन कवीने यामध्ये केलेले आहे. मग आता मात्र ती आलेली आहे, ती कशा स्वरूपाची आहे, ती आली पण कशा स्वरूपाची आली, शांतपणे आलेली आहे, कोणताही गाजावाजा केलेला नाही असं कवीने या ठिकाणी सांगितलेलं. कारण कवी तिच्या प्रेमात पडलेला आहे, पण प्रेमात पडल्यानंतर कोणताही गाजावाजा नाही, आरडाओरडा नाही, अतिशय शांतपणे हे चाललेलं आहे. कवी म्हणतो की या मुद्द्यांना जे काही खुणा असतात ह्या खुणा कशा तिने मागे टाकत गेलेले, कोणत्या खुणा मागे टाकत गेलेल्या आहे, ही सकाळची चाहूल आहे, दवबिंदू आहे. दवबिंदू ज्यावेळेस मात्र जो सूर्य आहे तो वर येतो, त्याची किरणे येतात, दवबिंदू मात्र काय होतात, त्या ठिकाणी वितळून जातात पानावरचं, म्हणजे त्यावेळेस मात्र दवबिंदू आहे, त्या ठिकाणी पक्ष्यांची किलबिलाट आहे, त्याच्यानंतर आपल्याला फुलं उमलायची या ठिकाणी जी सुरुवात आहे, सुगंध बाहेर पडण्याची सुरुवात आहे, ही त्याची चाहूल आहे असं कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि हे सगळं मी काय करतो, कोणत्याही प्रकारची मला भीती नाही किंवा माझ्या मनामध्ये कोणताच संकोच नाही, हे मी सगळं माझ्या डोळ्याने गूढ हास्यावरती हे सगळं चित्र बघतो. म्हणून कवीने या ठिकाणी कवी म्हणतो रुसतो पण तशा स्वरूपाचं रुसणं नाही माझं, मला हास्य आणि त्यातील सांगून पाहणारे काही दृश्य तिने मागे टाकून गेलेली आहे असं कवीने या ठिकाणी सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणून कवी शेवटी जाता सांगतात की कवी कबुली देतात की या ठिकाणी तू नक्की कोण आहेस ते मला उमजलेच नाही आणि त्या ठिकाणी तुझे येणे एका कळीच्या उमलल्यासारखं वाटतं. त्या क्षणाभराच्या भेटीने मात्र तुझं संपूर्ण अस्तित्व जे आहे, अस्तित्व एका सुगंधी फुलासारखं न्हाऊन निघल्यासारखं मला झालेलं आहे. आणि अशी ओळख पटली नसली तरी तुझा अनुभव, कवी म्हणतो तू आलेली आहे, हा तुझा अनुभव एक समृद्धी देण्याचा मार्ग आहे. मी त्या अनुभवाने समृद्ध झालेलो आहे, समाधानी झालेलो आहे, आनंदी झालेलो आहे असं कवीला या ठिकाणी वाटतं. म्हणून बासी मर्ढेकरांच्या कवितेमध्ये मानवी मनाच्या अशा कोपऱ्यामध्ये, हृदयामध्ये कुठेतरी स्पर्श करणारे भावशब्द या ठिकाणी काय केलेले आहे, कवीने या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. आणि फक्त त्याची जाणीव राहिली नाही,
निसर्ग, प्रेम, गुणता हे त्रिवेणी संगम या ठिकाणी सांगितलेले. म्हणजे काय सांगितलेले? 3 संगम कोणते सांगितलेले आहे या ठिकाणी? निरागस, दुसरं प्रेम आणि तिसरं गुणता हे 3 संगम सांगितलेले. जशा त्रिकोणाला 3 बाजू असतात, 3 टोक असतात, 3 बिंदू असतात, हे 3 बिंदू याच्यामध्ये ह्या संगमनाद्वारे काय केलेले आहे? जोडले गेलेले आहे. एक त्याच्यातला राहिला बाजूला तरी तो त्रिवेणी संगम हा अपुरा राहील असं कवीला या ठिकाणी वाटतं. म्हणून कवी म्हणतो, दवात आलीस भल्या पहाटे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली तर माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. त्याचबरोबर माझी व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की या ठिकाणी येस म्हणून किंवा तुमचं मत कमेंटमध्ये मांडा. अशा शैक्षणिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.